नमस्कार, माझं नाव अविनाश भागवत. मी विश्व हायटेक नर्सरी मार्केटिंग मॅनेजर. तर आज आपण विश्व हायटेक नर्सरीचा जो स्टॉल बघत आहात, तर ह्या नर्सरीचे जे ओनर आहेत त्यांचं नाव आहे वीरेंद्रजीत थोरात साहेब. 2006 रोजी नर्सरीची स्थापना झाली होती. साधारणतः 20 वर्ष आपल्या नर्सरीला पूर्ण झाले आहे. सध्या 30 एकरमध्ये आपण नर्सरीमध्ये काम करतोय. यामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी सर्व प्रकारचे भाजीपाला रोप, ज्याच्यामध्ये टोमॅटो, कोबी फ्लावर, झेंडू, मिरची, ढोबळी मिरची, कलर मिरची, चायनीज भाजीपाला, कलिंगड, खरबूज, काकडी, दोडका, कारली या सर्व प्रकारची आपण भाजीपाल्याची रोपे इथे शेतकऱ्यांना देत आहोत. यामध्ये आपण बऱ्यापैकी आपल्याकडं कंपनीचं काम आहे. आपल्याकडून कंपनी थ्रूच आपल्याकडे बियाणं येतं. आपल्याकडे बियाण्यासाठी इथं आधुनिक पद्धतीचे मशिनरी आहेत. या मशिनरीमधून आपण शेतकऱ्यांसाठी बियाणं हे टाकलं जातं. यानंतर नर्सरीमध्ये जे आपण जी भाजीपाल्याची रोपं तयार करतो, ही सर्व शेतकऱ्यांना आपण घरपोच मोफतमध्ये पोच करत असतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी फक्त आपल्याकडं फोनवरती किंवा आपल्या ऑफिसला येऊन जरी बुकिंग केली तरी सर्व शेतकऱ्यांना ही रोपे आपल्याकडून भेटून जातात. सर, आपण जर बघितलं तर इथं तुम्हाला काकडीचं हे पीक दिसतंय. तर याच्यामध्ये ही नाझिया व्हरायटीची काकडी जी हिरव्या कलर मध्ये येते, साधारणतः 35 ते 40 दिवसात ही काकडी चालू होती. खूप सुंदर असं उत्पन्न आहे. म्हणजे एक दिसाड ही तोडायला येते. साधारणतः लोकांनी याचे एकरी 30 टनाच्या वरती पण ऍव्हरेज घेतलेलं आहे. तर याच्यानंतर आपण जर पुढचा बघतोय तर ही तुम्हाला फ्रूट सॅम्पल दिसेल. ही काकडीची हिरवी काकडी, ही सफेद काकडी आहे. त्यानंतर हे खरबूज आहे. या खरबुजामध्ये हे विजय व्हरायटी आहे, ही कोयनर व्हरायटी आहे. त्याच्यानंतर ही बॉबी आहे आणि हे जे आहे हे कुंदन व्हरायटी आहे. हे जर तुम्ही हे मोठं कुंदन व्हरायटी आहे. त्यानंतर यात कलिंगड आहे. या कलिंगडामध्ये आपल्याकडं सिम्बा नावाची व्हरायटी का ज्याच्यात आपल्याकडे सॅम्पल आलेले आहेत. याच्यानंतर आपण जर पुढे आलो तर हे खरबुजाचे रोप आहे. तर खरबुजाच्या रोपांमध्ये जर बघितलं, साधारणतः रमजानसाठी खरबुजाची डिमांड खूप चांगली असते. तर साधारणतः डिसेंबर किंवा नोव्हेंबर या पिरियडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खरबूज लागवड होती. ही खरबूज लागवडीनंतर जो मेजर आहेत हे कलिंगड, हे जर तुम्ही रोपं बघता हे कलिंगडाचे रोप आहे. याच्यामध्ये आपल्याकडे सिम्बा, इम्पॅक्ट, मॅक्स, टार्झन, व्यंकट अशा प्रकारच्या व्हरायटी भेटतात. त्या व्हरायटीमध्ये 60 दिवसाचं पीक जे शेतकऱ्याला दाम दुप्पट पैसे करून देतं. खूप सुंदर असं पीक आहे जे शेतकरी लावतात. त्यानंतर हे जे पुढचं पीक आहे याच्यामध्ये हा कोबी, हा हिरवा कोबी आहे का जर तुम्ही बघितलं तर साधारणतः त्याचा असा गड्डा असतो हिरवा. तर ह्या कोबी 60 दिवसात तयार होतो. खूप सुंदर असं पीक आहे. एकरी 24 ते 30 हजार रुपये लागतात. याच्यामध्ये साधारणतः 5 ते 10 रुपयापर्यंत रेट जरी भेटला तरी खूप सुंदर असे याचे पैसे होतात. त्यानंतर नेक्स्ट हे जे आहे याला आपण चायनीज भाजीपाला म्हणतो. याच्यामध्ये ही चायनीज फ्लावर म्हणजे ब्रोकली तुम्ही जर बघितलं ही सेम अशा पद्धतीचा हा कंद असतो. साधारणतः साधी जी फ्लावर असते तिला खालून आपल्याला पानं लागतात. तर हिला पानाची गरज नाही फक्त कंद आणि हा एवढं. तर साधारणतः याचा रेट मार्केटमध्ये 10 रुपये ते 350 ते 400 रुपये किलो पर्यंत याचा रेट असतो तो मार्केट प्रमाणे. त्यानंतर पुढे जर आलो तर रोपांमध्ये इथं आईसबर्ग आहे. हा पण चायनीज भाजीपाला आहे. हा चायनीज कोबी आहे का जो साधारणतः 35 ते 40 दिवसात चालू होतो. तो साधारणतः असा प्रकारचा दिसतो. आणि हा जो कोबी हा वजनाला हलका असतो, पण याची जी पानं जे आहेत ती सलाडमध्ये वापरली जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो हा लाल कोबी. तर लाल कोबी जर तुम्ही बघितलं तर त्याचा सॅम्पल असा आहे. हा आपला रेग्युलर कोबी सारखाच दिसतो गड्डा, पण हा लाल कलरचा असतो. हा तयार व्हायला 90 दिवस घेतो. 90 दिवसात हा तयार होतो. तर हा चायनीज मध्ये पण भाजीपाला येतो. हा पण सलाड मध्ये याचा यूज केला जातो. त्यानंतर पुढे जसं आपण जाऊ तर पुढच्या आपल्या याच्यामध्ये इथं टोमॅटो दिसतोय. तर टोमॅटोमध्ये इथं जर पाहिले तर तुम्हाला विरांग व्हरायटी दिसेल. या पिरियडमध्ये विरांग आहे, त्यानंतर अथर्व आहे, 6242 आहे, अशा प्रकारच्या व्हरायटी आहे. याच्यामध्ये इकडे जर पलीकडे पाहिलं तर 200 मध्ये आपल्याकडे सावो आहे, त्यानंतर 8323 आहे, ह्या व्हरायटी आहे. ही जर तुम्ही आता ही व्हरायटी पाहिली तर ही एकदम कडक टोमॅटो हार्ड मध्ये हे विरांग व्हरायटीचं आहे. आणि याच्यात मध्ये आपण जर गोल मध्ये बघितलं तर ही सावो व्हरायटी, ही गोल ज्याला आपण देशी टोमॅटो म्हणतो किंवा गावरान टोमॅटो म्हणतो. ह्या व्हरायट्यांमध्ये विरांग ही थंडीमध्ये लागवड होती आणि अथर्व 6242 हे उन्हाळ्यासाठी आपण दिलं जातं. साहो हे सध्या वर्षभर आपण शेतकरी लागवडीसाठी वापरतात. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपण बघितलं तिथे आपल्याला ढोबळी मिरची दिसते. या ढोबळी मिरचीमध्ये यामध्ये जे आहेत काही ढोबळी मिरची इंडस अकरा झालं, जे प्रोफेसर ते झाले, हे आपण ओपनला लावू शकतो. म्हणजे विदाउट शेडनेट ही मिरची आपण लावू शकतो.
त्यानंतर ही पुढची जी पॅलेडियन मिरची ही शेडनेट आणि पॉलिओसाठी आपण रिकमेंड करतो. यात जर पाहिलं तर इंडस 11 आणि त्याची अशी छोटी साईजची मिरची असते. याची छोटी साईजची मिरची ही ओपन साठी चालते आणि जी आपली पॉलिओ शेडनेट मध्ये चालते ती पॅलेडियन अशा साईज मध्ये मोठ्या साईज मध्ये अवेलेबल असते. त्यानंतर पुढं याचमध्ये आपल्याकडं शेडनेट पॉलिओसाठी ही लाल आणि पिवळ्या कलरची ढोबळी मिरची भेटते. तर याच्यामध्ये कामस बोकेन सिजंटाचे अशा अनेक प्रकारच्या कंपन्यांच्या व्हरायटी आहेत त्या ज्या आपण देतो आणि शेतकरी लावतात. याच्या मागे खूप चांगलं असं उत्पन्न पण आहे आणि याचं मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. जर व्यापाऱ्यांचे जर नियोजन असेल तर शेतकऱ्यांचे खूप चांगले शेडनेटचे पैसे होतात. ही शेडनेट आणि पॉलिओस मध्ये लागवडीसाठी योग्य आहे. त्यानंतर ही जर तुम्ही पाहिली ही भजा टाईप मिरची दिसली तर ही ओपन लाईनरी मिरची हिला 730 म्हणतात. तर ही मिरची MP गुजरात या भागात हिला प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यानंतर ही बलराम सेगमेंट मध्ये मिरची म्हणजे ही बलराम जातीची मिरची यामध्ये नवल पण एक सेगमेंट येतो. नवल पण व्हरायटी ह्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेऊ शकता. आणि ही जी आपली आहे ही गौरी ही रेग्युलर तिखटमध्ये मिरची जी तुम्ही कलर लाल करून वाळवू शकता आणि रेग्युलरला चालू पण शकते. त्यानंतर आपण इकडे जर आलो तर तुम्हाला इकडे ग्राफ्टिंग टोमॅटो दिसून आता काय झाले बऱ्याच ठिकाणी मर रोग आणि सुका रोग येतोय का इगतपुरी नाशिक भागामध्ये. तिथं जे टोमॅटो लावल्यानंतर 1 ते 1.5 महिने सुकून तो मरतो. तर त्यासाठी आपण ही ग्राफ्टिंगची ही कन्सेप्ट आलेली आहे. यात जर बघितलं की हे जे खाल्लं खोड आहे हे वांग्याचं आहे आणि वर टोमॅटो जोडलेला आहे. याला ग्राफ्टिंग टोमॅटो म्हणतात. याची किंमत 10 रुपये असते. यामध्ये हे जो रूट स्टॉक असतो हा सोलमेल आहे का ज्याने तुम्हाला सुकवा किंवा मर रोग येत नाही. आणि याचा परफॉर्मन्स पण जे आता 2 वर्षापूर्वी जे प्लॉट दिलते ते खूप सुंदर असे प्लॉट आलते. त्याच्यात पण मग त्यांची साईज बीज टोमॅटोची खूप चांगली असते. याच्यामध्ये अनेक व्हरायटी आहेत. तुम्ही विरांग घेऊ शकता, सावू घेऊ शकता, अथर्व, बासष्ट, 42 ग्राफ्टिंग मध्ये सर्व प्रकारचे आपण स्वतः बनवतो. त्यानंतर नेक्स्ट जेव्हा आपण पुढे येऊ त्याच्यामध्ये झेंडू येतोय. या झेंडू पिकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याकडे 2 प्रकारचे झेंडू आहे. त्याच्यामध्ये एक पिवळी व्हरायटी आणि इकडे लाल व्हरायटी आणि इकडे पिवळी व्हरायटी. पिवळी व्हरायटीमध्ये आपल्याकडे अप्सरा, येलो टॉल, पितांबर, इंडस 43 अशा प्रकारच्या पिवळ्या व्हरायटी आहेत. लाल मध्ये आपल्याकडे विजेता, सुपरगंधा, अष्टगंधा, प्राईम ऑरेंज या प्रकारच्या व्हरायटी आहेत. याच्यामध्ये हे अप्सराचं फुल आहे आणि त्यानंतर हे अष्टगंधाचं फुल आहे आणि हे आपलं मिडियम साईजचं हे विजेताचं फुल आहे. तर अष्टगंधा जर व्हरायटीमध्ये सांगत म्हणलं तर साधारणतः अप्सरा येलो 35 ते 40 दिवसात चालू होतो. त्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचे जे आंबर झाल्या किंवा पितांबर झाल्या ह्या व्हरायट्या साधारणतः 55 ते 60 दिवसात चालू होतात. त्यानंतर लाल मध्ये जर बघितलं अष्टगंधा, सुपरगंधा ह्या व्हरायट्या 55 ते 60 दिवसात चालू होतात. पण जी विजेता जी व्हरायटी आलेली नवीन ही 45 दिवसातच चालू होते. म्हणजे साधारणतः 45 दिवसात चालू झाल्यामुळे हिचे तोडे पण चांगले होतात आणि ऍव्हरेज पण चांगलं भेटतं. त्यानंतर आपण पुढं इथं वांग बघूया आपल्या स्टॉल मध्ये. त्या स्टॉल मध्ये जर बघितलं वांग्यामध्ये तर आपल्याकडे पहिल्यांदा गावरान वांगे येतात. ही गावरान वांग्याची रोप आहे. तुम्ही जर बघितलं तर साधारणतः गावरान वांग या साईज मध्ये असं वांग आहे. हे आजा अंकुर नावाची व्हरायटी आहे जी आपण गावरान वांग आपण खातो त्याच्यामध्ये ही येते. त्यानंतर आपण जर बघितलं तर ही त्याची रोपं आहेत साधारणतः 60 दिवसात लागवडीपासून हे वांगे चालू होतात. त्यानंतर मध्ये याच्यामध्ये आणखीन एक व्हरायटी येते गावठीमध्ये तिला सुपर गौरव पंचगंगा असेल सुपर गौरव असते तर ती पण गावठी टाईप मध्ये येते. त्यानंतर पुढे जर आपण आलो तर यामध्ये आपल्याला मेघना नावाची व्हरायटी बघायला भेटते. त्या मेघनामध्ये जर आपण बघितलं तर काटे असलेले फळ आहे पण याचा कलर असा जांभळा आहे. तुम्ही जर बघितलं याचा कलर असा जांभळा आहे. हे पण वांग साधारणतः 50 ते 60 दिवसात चालू होतं. खूप सुंदर अशी व्हरायटी आहे. नाशिक मार्केट, मुंबई मार्केटला याची खूप चांगली डिमांड आहे. त्यानंतर तिसरा एक प्रकार आहे तो म्हणजे भरती वांग. तुम्ही जर बघितलं तर हे गॅलन नावाची व्हरायटी आहे यंदा जाडींची. हे वांग बिगर काटेरी असतं. साधारणतः लावल्यापासून साधारणतः 50 दिवस 55 दिवसात चालू होतं. याचं जर एक फळाचं वजन पाहिलं तर साधारणतः 200 ते 300 ग्रॅम पर्यंत एक फळाचं वजन असतं. म्हणजे 150 ग्रॅम पासून पुढेच वजन आहे. पण फळाची साईज पीस खूप चांगली आहे. ॲव्हरेज पण खूप चांगलं निघतंय. अशा प्रकारे आपल्या नर्सरीमध्ये एवढ्या प्रकारची सध्या आपण रोपे शेतकऱ्यांसाठी देत आहोत.